आता वळूया इतर बातम्यांकडे। बातमी आहे एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात। एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री जर करणार असतील तर त्यासाठी आम्ही 2 पावले मागे घेऊ असा सूर हा शिवसेनेच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी आळवलेला आहे। बच्चू कडू, प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात भाष्य केलेलं आहे। बच्चू कडू यांनी तर सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासंदर्भात भाष्य केलं होतं आणि आता शिंदेंच्या मुख्यमंत्री पदासाठी 2 पावले मागे घेऊ असंही बच्चू कडू यांनी म्हटले। प्रताप सरनाईक यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे। काय हरकत आहे? आम्हाला तर काय शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्रीसाठी आम्ही कोणाला पण घ्यायला तयार आहोत। आम्ही 2 पावलं मागं घेऊ, पण सगळे जे असे चांगले व्यक्तिमत्व आहे त्यांना घेऊ आपण। बघा, सर्वसामान्य शिवसैनिकांना आजही असं वाटतं की आपला नेता हा मुख्यमंत्री व्हावा। एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं काम, महिला आमच्या ज्या भगिनी आहेत त्यांना दिलेलं 1500 रुपयाचं योगदान, हा आमच्या महिला भगिनी कधी विसरणार नाही। आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या ज्या काही भावना असतील तर त्या भावनांचा आदर करून ज्यावेळेस आम्ही पक्ष संघटना मजबूत करू, ज्यावेळेस आमच्या संख्याबळ आमदारांचा वाढेल, खासदारांचा वाढेल, जिल्हा परिषद सदस्यांचा वाढेल, नगरसेवकांचा वाढेल, महापौराचा वाढेल, त्यावेळेस आम्ही निश्चितपणे हे सांगू शकू की नाही, आमचा नेता आता सर्वोच्च नेता झालेला आहे। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं यासाठी आता शिवसेनेतून सूर हा समोर येऊ लागलेला आहे। त्यासाठी 2 पावले मागे येऊ असं सुद्धा शिवसेनेच्या नेत्यांनी म्हटलेले आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। शुभम, पुन्हा एकदा आता ही जोरदार चर्चा सुरू झालेली आहे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं यासाठीची। बच्चू कडू हे तर सुरुवातीपासूनच या संदर्भात भाष्य करतायत। आता प्रताप सरनाईक यांचं सुद्धा वक्तव्य, प्रतिक्रिया ही समोर आली आहे। शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत यासाठी जोरदार फिल्डिंग लावली जाते आहे। अर्थातच जगदीश, नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल याचा आता पत्ता नाही आहे आणि अशामध्येच शिवसेनेचे नेते जे आहेत ते आता थेट बोलू लागलेले आहेत की एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री व्हावं। अशामध्येच पाहायला गेलं तर बच्चू कडू यांनी देखील आज थेट तशाबद्दल वक्तव्य केलं। तर मात्र दुसरीकडे प्रताप सरनाईक असतील, उदय सामंत असतील, म्हणजे शिवसेनेचे नेते तर बोलत आहेत, पण जे आता महायुतीमध्ये मंत्री विराजमान म्हणून आहेत ते देखील यावर वक्तव्य करत आहेत। त्यामुळे नेमकं कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची इच्छा काय आहे ही तर आता समोर येताना दिसून येत आहे। पण त्याच्यामध्येच महाराष्ट्राचं लक्ष सध्या वेधलेलं आहे बच्चू कडू यांच्या विधानाकडे, कारण की त्यांनी असं म्हटलेलं आहे की देवाभाऊ यांना कुठेतरी मोठी संधी मिळावी। म्हणजे अर्थातच देवेंद्र फडणवीस यांना केंद्रामध्ये किंवा दिल्लीमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर मग कुठेतरी एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होण्याचा मार्ग कुठेतरी मोकळा होतो, असं थेट भाष्य जे आहे ते बच्चू कडू यांनी केलेलं आहे। आणि त्यानंतर त्याच्याबद्दल प्रतिक्रिया या संपूर्ण महाराष्ट्रातून येताना दिसून येत आहेत। अर्थातच सोशल मीडियावर देखील तशा पद्धतीच्या चर्चा ज्या आहेत त्या आज सकाळपासूनच रंगू लागलेल्या आहेत जेव्हापासून बच्चू कडू यांनी माध्यमांसोबत हा संवाद साधलेला आहे। एकूणच पाहायला गेलं तर प्रत्येकाच्या मनात एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावे असं काहीच स्पष्ट चित्र असलं तरी देखील महाराष्ट्रातल्या जनतेला काय वाटतं हे देखील महत्त्वाचं आहे। आणि अशाच पद्धतीने येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात समजा काय बदल होतील तर एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडेल का, हा आता प्रश्न जो आहे तो आता उपस्थित होत आहे। ठीक आहे शुभम, तुम्ही असेच जोडलेले राहा।